नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्त्वाची न्यूज समोर येते। मराठ्यांसाठी खुशखबर, रद्द झालेलं SEBC 13% आरक्षण पुन्हा मिळणार। सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमची अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं, त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे। 4 न्यायमूर्तीचे खंडपीठ या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करणार आहे। यामध्ये स्वतः सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायाधीश संजय कौल, संजीव खन्ना आणि BR गवई हे आहेत। येत्या 24 जानेवारी रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार, त्यामुळे 3 शक्यता असल्याचं म्हटलं जातं। क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा समन्वयक विनोदी पाटील आहेत, तर विरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि इतर लोक आहेत। क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने आता 3 गोष्टींची शक्यता आहे। एक म्हणजे 24 जानेवारी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये खुली सुनावणी घ्यायची का हे ठरेल। म्हणजे खुली सुनावणी घेण्याचं ठरलं तर 24 जानेवारी नंतरच्या येणाऱ्या शुक्रवारी पुढची तारीख कळेल आणि 24 जानेवारीला सुनावणीचा टक्केवारी कमी जास्त करून SEBC आरक्षणाला हिरवा कंदीलही दिला जाऊ शकतो। मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।